पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशभर याचा निषेध आहे तो करण्यात आला। कोल्हापूरमध्ये देखील या संदर्भातला निषेध झाला, मात्र तो थोडा वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अशा पद्धतीचं होर्डिंग्स लावून दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचं एक होर्डिंग्स लावलेलं आहे आणि त्याच्यावरती जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असा आहे की 400 वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आजही 27 लोकांना धर्म विचारून मारले, काहीच बदलले नाही आणि म्हणूनच किमान आपण नाव विचारून खरेदी करा, आर्थिक बहिष्कार टाका अशा पद्धतीचा उल्लेख असलेला हा सगळा होर्डिंग्स आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं हे होर्डिंग्स आहे ते लावण्यात आलेले आहेत। त्यामुळं किमान आपण एखादी वस्तू खरेदी करत असताना ते कुणाकडून खरेदी करतोय हे किमान नाव विचारून खरेदी करा आणि जे हिंदू असतील त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा अशा पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील एक आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी असा संदेश दिला की आपण एखादी वस्तू जर खरेदी करत असू तर ती आपण कुठल्या व्यक्तीकडून खरेदी करतोय हे आपण पहिल्यांदा ध्यानात ठेवा आणि त्या पद्धतीनं 100% आर्थिक बहिष्कार टाका हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो या होर्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो। याच होर्डिंगवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा फाडला त्याचं देखील चित्र आहे ते या होर्डिंग्सवर लावण्यात आलेलं आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे होर्डिंग्स लावलेलं आहे आणि कोल्हापुरात या होर्डिंगची जोरदार चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारलं त्यामुळं संपूर्ण देशभर या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय। कोल्हापूरकरांनी मात्र वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी निषेध आहे तो केलेला आहे। आर्थिक बहिष्कार टाका अशा पद्धतीचा संदेश आहे तो या ठिकाणी दिलाय। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील याच संदर्भातलं एक आंदोलन देखील केलेलं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। हे होर्डिंग्स बघितलं तुम्ही? बघितलं काय भावना आहे? निव्वळ कायद्यानं आणि संविधानानं समाज बदलला नाही, जशा जसे उत्तर पण द्यायला आला पाहिजे। कायदा संविधान 70 वर्ष आपण वापरायला लागलोय, त्याचा तसा काय उपयोग झालेला नाही, तर त्यांच्यासोबत तसा जास्त काय फरक पडलेला नाही, काय नाही। त्यांचे सगळा आचार विचार संस्कार सगळे धर्मानुसार असतात। आम्ही धर्मनिरपेक्ष उपयोग काय? पुढच्या माणसाला पण असलं पाहिजे ना। आम्ही मोकळ्या मनात असून उपयोग काय? भाऊ भाऊ भाईचारा तिने पण तसं वागलं पाहिजे। महाभारताचे 4 लोक कसे असतील तर 4 लोकांमुळे त्यांचा पण समाज बदनाम होतोय। त्या 4 लोकांना हिंदू पण सांगितलं पाहिजे, समाजात आपल्याला विस्तृष्टी येते। वस्तू खरेदी करताना तुम्ही काय करणार? तसं होत नाही कधी, जरी आपण किती बोर्डिंग लावलं की काय लावलं गरजेनुसार असते ते आपण असा विचार करत नाही। त्यांच्याकडे मात्र 100% विचार असतो, आपण सामान्यपणे असा विचार करत नाही, कारण आपलं नातं हे भावनिक नातं असतं। शेजारी पाजारी आपली ती जाईल आणि एवढा म्हणून काय काटावर जात नाही आपण काय। हे होल्डिंग बघितल्यावर असं वाटतं हे आता होल्डिंग लावले, आता ह्याच्यावर विचार केला पाहिजे सगळ्यांनी। कारण की जर असे धर्म विचारून सगळ्या गोष्टी करत असतील तर इथनं पुढे आम्ही पण ठरवले की आम्ही धर्म विचारून काय किंवा काही खरेदी असू दे आम्ही बघूनच करणार इथनं पुढं। हे आता आम्ही ठरवलेलं आहे। ह्याच्या आधी आम्ही चला आपले काय म्हणतात ते मित्र वगैरे असे हे ते आहेत, असे की मुस्लिम लोक आहेत, पण त्यांनी पण तो विचार करायला पाहिजे इथनं। आम्ही तर ते ठरवलंय आता की नाही की विचारूनच खरेदी करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।